कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सध्या कोकणात चांगला पाऊस पडतोय, पण त्या चांगल्या पावसाचा फायदा जर कोणाला होत असेल तर तो लोटे MIDC मधल्या कारखानदारांना होतोय, त्यांच्या कंपन्यांना होतोय. कारण याच पाण्याचा फायदा घेऊन नाल्याद्वारे सांडपाणी सोडलं जातं आहे. केमिकल मिश्रित पाणी सोनगाव, लोटे, घाणीकुंट ह्या आजूबाजूच्या परिसराच्या नळपाणी योजनेतून त्यांच्या घराघरात जातो आहे. 7 तारखेला जो प्रकार झाला, ज्या प्रकारामुळे आंदोलन पेटण्याची तयारी सुरू झाली, त्यासाठी सगळे आंदोलनकर्ते आज चिपळूणच्या MPCB कार्यालयाच्या बाहेर धडकलेले आहेत. साळके आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमकी तुमची भूमिका आहे, कशाप्रकारे मागणी करते MPCBकडे. साहेब, 7 तारखेला सकाळी 6 वाजता जो लोटे MIDC मधला CETBचा संप आहे, तो संप ओव्हरफ्लो होऊन आमच्या सोनगावच्या शेतीमध्ये सरळ नाल्यामध्ये तसेच खाडीमध्ये मच्छी मेली गेली. आणि ते सर्व पाहता सोनगावचे ग्रामस्थ तिला पाणी कुठून येतं हे पाहायला जेव्हा गेले, तेव्हा तो पाणी CETBचा संप आहे तो ओव्हरफ्लो होऊन सर्व शेतीमध्ये व खाडीमध्ये गेला होता. खरं तर आम्ही MPCBला विचारलं असता, MIDCला विचारलं असता, कारण जी लाईन आहे ती MIDC अंतर्गत आहे आणि उद्योग समूहाचे काही जे अधिकारी आहेत, कंपनीचे मालक आहेत, ते CETB चालवतात. तर CETBचा मेंटेनन्स निघाल्यामुळं MPCBने आणि MIDCने त्यांना मेल केला होता की कोणत्याही प्रकारचं पाणी घेऊ नये. असं असताना संपमध्ये 6 कंपन्या आहेत आणि त्या 6 कंपन्यांमधल्या कुठल्या तरी कंपनीने CETBला आणि MPCBला MIDCला केराची टोपली दाखवून तो पाणी सोडला. तो सर्व दुधाचा केमिकलचा पाणी, पिवळसर पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गेला, नाल्यामध्ये गेला, नदीमध्ये गेला आणि मासे मेलेले आहेत. असा प्रकार झालेला असता MPCBचे अधिकारी, MIDCचे अधिकारी सर्वांना आम्ही बोलवल्याच्या नंतर आज 72 तास उलटून गेले. त्याचा कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिपोर्ट दिलेला नाही. त्या दिवशी आलेल्या सर्व सोनगाव आणि लोटेच्या सर्व ग्रामस्थांनी तिथं धरणं केला पोलीस स्टेशनमध्ये. त्यावेळेला आम्हाला संध्याकाळी 6:30-7च्या सुमारात MPCBचे कुलकर्णी साहेब होते, त्यांनी आम्हाला 6 कारखाना बंदची नोटीस दिल्याची दाखवली आणि आम्हाला ती नोटीस दिली. पण वास्तविक पाहता आजही ते कारखाने चालू आहेत. आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी होती की जर तुम्ही बंदची नोटीस दिलेली आहे तर तुम्ही MIDCचं पाणी बंद करा, परत त्यांची वीज बंद करा. परंतु त्यांनी सांगितलं की अचानक कुठलाही कारखाना बंद करता येत नाही. आम्ही पण MIDCमध्ये राहणारे लोक आहोत, काम करणारे लोक आहोत, आम्ही त्यांना दुजोरा दिला. परंतु त्या गोष्टीला जवळजवळ आता 36 तास व्हायला आले, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांचं आम्हाला लेखी किंवा तोंडीसुद्धा त्यांचं आम्हाला बंद केलेलं आहे. ती का बंद करू नये असं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही. आपली भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका साहेब सांगतो. हे करत असताना काल आम्ही 7 वाजेपर्यंत त्यांनी 4चं टायमिंग दिलेलं, 5 झाले, 6 झाले, 7 झाले, सर्व ग्रामस्थ आम्ही पुन्हा येऊन लोटे पोलीस स्टेशनच्या आम्ही जमलो होतो. असं असताना त्यांना आम्ही फोन केला, त्यांनी उडवाडीची उत्तर दिली आणि आज आम्हाला ते उत्तर देतील म्हणून आम्ही हे काही विचारता त्यांना आम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमधली एवढी भयावह परिस्थिती आहे, हे सरकारी आहे ना, याच्यामध्ये कोणीही ऑफिसर्स इथं आलेले नाही आहेत आणि फोन केलेला असताना ते उडवाउडीची उत्तर देत आहेत. कोण म्हणतो मी इन्स्पेक्शनला गेलो आहे, कोण म्हणतो माझी तब्येत बरोबर नाही. जर 72 तास झाले तर तुमची जबाबदारी आहे ना की बाबा झालेला रिझल्ट हा द्यायला पाहिजे, कारण ह्यांना कंपनीकडून हप्ते पोचले जातात. त्याच्यामुळं हे जे MPCB डिपार्टमेंट आहे हा त्यांच्या जे कंपन्या सांगतील तशा पद्धतीने चालतात. खरं तर याच्यामध्ये CETBवरती कारवाई व्हायला पाहिजे होती. MIDCवाले हातवरती करतात, MPCBवाल्यांच्यात हिंमत नाही, कारण त्यांना तिकडून रसद पुरवली जाते ना. म्हणजे इथला ग्रामस्थ, इथला शेतकरी, इथला मच्छीमार मेला तरी चालेल अशी त्यांची भावना झालेली आहे. ह्याच्या विरोधात आज आम्ही इथं आलो होतो, परंतु आजही आम्हाला इथं त्यांनी निरुत्तर करून सोडलेले आहे. आता काय भूमिका असणार आहे, सगळ्या ग्रामस्थांची काय भूमिका आहे? नमस्कार. आमची भूमिका एवढीच असणार आहे की जर काय येत्या त्यांनी 2 दिवसात काय आम्हाला योग्य ती उत्तरं किंवा संबंधित जी कंपनी आहे त्या कंपनीवर जर कायदेशीर कारवाई केली नाही, कंपनी बंद केली नाही, तर आम्ही येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही आंदोलनाच्या पवित्रात आहोत. संपूर्ण सोनगाव आणि लोटा इथे आंदोलनासाठी MPCBच्या कार्यालयावर धडकेली एवढंच आम्ही सांगू शकतो. रत्नागिरी जिल्ह्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातच असतात, त्यांच्याकडे तुम्ही काय अशा प्रकारची मागणी करणार आहे का? आम्ही पत्राद्वारे किंवा मेलद्वारे, मीडियाद्वारे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेलीच आहे. साहेब, त्यांचे जे OSD आहेत, जो परवा हा आमचा प्रकार घडला, आम्ही सर्व ग्रामस्थांनी धरणेच ठेवला की आम्ही इथून तुम्हाला कुठून जाऊन देणार नाही. त्यावेळेला पालकमंत्र्यांचे जे OSD आहेत आणि ते MIDCचे मुख्य अधिकारी कोण आहे त्यांचं नाव पाटील साहेब आणि दुसरे कोणते होते ते पिंपळे साहेब, हे संध्याकाळी 6-7 वाजता आले
आता ते तिथं आल्याच्यानंतर त्यांची पण जबाबदारी आहे की पालकमंत्र्यांना ते कॉन्टॅक्टमध्ये होते, ते बोलत होते. पालकमंत्री काय आमचा फोन उचलणार नाहीत. ते त्यांची ओळख आल्यामुळे आता त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असेल. जेव्हा एखाद्या कारखान्याला बंदची नोटीस देतात तेव्हा हे सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या जातात ना. मग तशा पद्धतीने सांगितलेल्या असतानासुद्धा ग्रामस्थांवर अन्याय का? रिझल्ट तुम्ही देत का नाही? CETB तशाच पद्धतीची मुजोरी करते. ह्या सर्व विषयांवरती आम्हाला ह्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायचीच आहे आणि ह्यांना एकदा आळा बसवायचा आहे आणि ह्यांना कायमस्वरूपी ह्यांना आम्हाला घरी बसवायचं आहे. हे असले अधिकारी नको आहेत आम्हाला, जे MIDCच्या कंपनीच्या मालकांच्या जीवावर जगतात. असे अधिकारी कामाचे काय आहेत? ग्रामस्थांचा तीव्र आरोप आहे की MPCBचे जे अधिकारी आहेत हे MIDCमध्ये असलेल्या कारखानदारांच्या पगारावर जगतात. पालकमंत्र्यांकडे तक्रार करून देखील या प्रश्नाचं उत्तर जर मिळत नसेल तर या ग्रामस्थांनी आंदोलन केल्याशिवाय काय करायचं हा प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.